आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। अंतर्गत वाद मिटवण्यासाठी शरद पवारांना साकडं घालण्यात आले। पार्थ पवार वरिष्ठ नेत्यांना विचारत नाहीत। दरम्यान पक्षात विसंवादाचं चित्र नाहीये असं स्पष्टीकरण सूरज चव्हाण यांनी दिलं। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली। राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत। आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे। हे जे काही चलबिचलच्या बातम्या दाखवतात ते पूर्णपणे निरर्थक, निराधार अशा पद्धतीच्या बातम्या आहेत। आणि या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचीही प्रतिक्रिया समोर आली। प्रश्न हा उपस्थित होतो की एनसीपी चालवतो कोण? मग सुनेत्रा पवारजी चालवतात, पार्थ पवारजी चालवतात, तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब चालवतात, की ह्या सगळ्यांना मिळून पवार साहेब चालवतात, की इथे पवार साहेबांचा काहीच नाही बीजेपी चालवतो? म्हणजे कोणाचंच नियंत्रण कोणावर नाही आहे। बीजेपी सगळ्यांना नियंत्रित करून चालवते सगळं हे, आणि आपल्याला हव्या तशा पद्धतीनं पक्ष संपवणे आणि पक्ष बुडवणे हे कार्यक्रम सुरू आहे। काही काही बातम्या तर अशा येत आहेत की हा पक्ष फुटतोय, तो पक्ष फुटतोय। हे सगळं आका जब दुसरा होता है वैसी होता है।